रशियातील नोकरी रॅकेटचं वसई कनेक्शन असल्याचं आता समोर आलेलं आहे। रॅकेटचा सूत्रधार मूळचा वसईचा असल्याची माहिती समोर आली आहे। वसईचा फैजल उर्फ बाबा हा दुबईमध्ये स्थायिक आहे। नोकरीचं आमिष दाखवत लष्करामध्ये बळजबरीने त्याने भरती देखील केल्याची माहिती तपासाअंती समोर आलेली आहे। तर परदेशामध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने भारतीय तरुणांना रशिया युक्रेन युद्धक्षेत्रामध्ये पाठवणाऱ्या मल्टी स्टेट नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। तर सीबीआयने या संदर्भात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून या नेटवर्कचे धागेदोरे वसईतून असल्याची धक्कादायक माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर याचा मुख्य सूत्रधार फैजल उर्फ बाबा हा वसईतील असून तो सध्या दुबईत राहत असल्याची माहिती देखील तपासाच्या नंतर समोर आली आहे। ते सर्वसाधारण वावर होता त्यांचा की कधी असं वाटलं नव्हतं की सीबीआयच्या इथपर्यंत येतील, असं ते काहीतरी कांड करतील। सामान्य कुटुंबातली पोरं होती आणि अजूनही ती सामान्य लोकच आहेत, पण सीबीआय आल्यानंतर आम्हालाही विचार करावा लागतं की नक्की तिथं झालंय काय, की सीबीआय इथपर्यंत आली कशी, नक्की प्रकार काय झालाय। ते काय एजंट होते, रशियाला मुलं वगैरे पाठवत होते असं त्याचा जो काय तो ब्लॉग आहे बाबा म्हणून जो कोण आहे त्याच्यावरनं काही माहिती अशी मिळते की तो करायचा लोकांना की मी तुम्हाला बाहेर वगैरे पाठवतो। इथे का असं कोण आलेलं आहे का की बाबा आम्हाला परदेशात अजून पाठवलं नाही? नाही, त्या इमारतीमध्ये असे प्रकार यायचे की फसवणूक झाली म्हणून लोक यायची, शिव्या घालायची की आम्ही तुम्हाला आयुष्याची कमाई दिली आणि ते प्रकरण तिथंच थांबायचं, ते काय बाहेर यायचंच नाही। तर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। आपण पाहूया। भारतीय तरुणांना परदेशामध्ये नोकरी देण्याचं आमिष देऊन रशिया आणि युक्रेन या युद्ध क्षेत्रामध्ये पाठवणाऱ्या तरुणांचा भांडाफोड करण्यात सीबीआयला यश आलेलं आहे। मात्र याचे धागेदोरे जे आहेत हे वसईशी जुळल्याचे आपल्याला समोर येत आहेत। आपण जर बघितलात तर ही जी वेंचुरा रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स आहे याच ठिकाणी जे आहे बाबा ब्लॉग बनवणारा जो तरुण आहे यूट्यूबच्या माध्यमातून परदेशात नोकरी देण्याचा आमिष देऊन तरुणांना फसवत होता। याच बिल्डिंगमध्ये तो राहतो आणि या बाबा ब्लॉक या तरुणाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी जी पती पत्नीचं जो जोडपं आहे हे समोरच्या याच बिल्डिंगमध्ये राहत होतं। काल जे आहे सीबीआयने या ठिकाणी येऊन त्यांच्या कुटुंबाची चौकशी केलेली आहे आणि काही डॉक्युमेंट देखील या ठिकाणाहून घेऊन गेलेले आहेत। सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला आहे आणि आता सीबीआय या सर्व घटनेचा सखोल तपास करत आहे। परंतु यामध्ये किती तरुण अजून अडकलेले आहेत हे मात्र सीबीआय तपासानंतरच समोर येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।